नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीईटीचे मराठी व्याकरणाचे जे मागील वर्षी काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, या प्रश्नांचे आपण स्पष्टीकरणासह आन्सर दिलेले आहेत। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा उपयोग होऊ शकेल। हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे मित्रांनो, तर तुम्ही या प्रश्नांचा वारंवार सराव करा। प्रश्न क्रमांक 1, कर्णाची उदारता आणि अभिमन्यूचे शौर्य पाहिले की मनाला आनंद होतो, ह्या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा। तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला भाववाचक नाम कोणते आहे ते ओळखायचे आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उदारता आणि शौर्य। तर यावर आपण स्पष्टीकरण बघू मित्रांनो। भाववाचक नाम म्हणजेच ज्या नामाचे प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेले गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्यांनाच भाववाचक नाम असे म्हणतात। उदाहरण घेऊ आपण। धैर्य, कीर्ती, शौर्य, उदारता, वात्सल्य, चांगुलपणा ही भाववाचक नामाची उदाहरणे आहेत। तसेच दिलेल्या वाक्यामध्ये उदारता हा शब्द कर्णासाठी वापरलेला आहे आणि शौर्य हा शब्द अभिमन्यूसाठी वापरलेला आहे। हे गुण त्या व्यक्तीमध्ये असल्याचे दाखविलेले आहे, म्हणून उदारता आणि शौर्य ही भाववाचक नामे आहेत। प्रश्न क्रमांक 2, सभेत पत्रके वाटली गेली हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? तर मित्रांनो, हे वाक्य दिलेले आहे आपल्याला। या वाक्यामध्ये आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे। नेमके हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कर्मकर्तरी प्रयोग। तर याविषयी आपण स्पष्टीकरण बघू। सभेत पत्रके वाटली गेली या वाक्यात कर्ता स्पष्ट नाहीये। जेव्हा कर्ता स्पष्ट नसतो किंवा कर्माला प्राधान्य देऊन विधान केलेले असते त्यावेळी कर्मकर्तरी प्रयोग होतो, म्हणून हे कर्मकर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 3, अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर खाली आपल्याला वाक्य दिले आहे मित्रांनो, वाक्य बघू आपण। खालील वाक्यामध्ये अधोरेखित जो शब्द आहे त्याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे। तर आपण वाक्य बघू। भास्कर संकुचित विचारांचा आहे। यामध्ये संकुचित हा शब्द अधोरेखित दिलेला आहे। तर संकुचित या शब्दाचे आपल्याला विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संकुचित या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे व्यापक। बुद्धिजीवी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे श्रमजीवी। व्यापक या शब्दाच्या विरुद्ध आहे संकुचित। अज्ञानी या शब्दाच्या विरुद्ध शब्द आहे ज्ञानी आणि कृशाग्र या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे मूर्ख। प्रश्न क्रमांक 4, रुमाल, पगडी, पागोटे या शब्दांचे लिंग ओळखून क्रम लावा। तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला लिंग ओळखायचं आहे। रुमाल, पगडी, पागोटे या शब्दांचे आपल्याला लिंग ओळखायचे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग। या प्रश्नाचं आपण स्पष्टीकरण बघू। तो रुमाल म्हणजेच पुल्लिंग, ती पगडी हे स्त्रीलिंग होते आणि ते पागोटे म्हणजेच नपुंसकलिंग। प्रश्न क्रमांक 5, महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक कोण आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक विचारलेले आहेत, तर ते आपल्याला सांगायचं आहे। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चक्रधर स्वामी। महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक हे चक्रधर स्वामी आहेत। तर प्रश्न क्रमांक 6, तू कामात हायगय केलेली मला अजिबात चालणार नाही अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। तर ह्या प्रश्नामध्ये आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे। तू कामात हायगय केलेली मला अजिबात चालणार नाही। तर हायगय या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ऑप्शनमधून निवडायचा आहे। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दिरंगाई। तर आपण हायगय ह्या शब्दाचे समानार्थी शब्द बघू। हायगय या शब्दाचे समानार्थी शब्द दिरंगाई, हेळसांड, दुर्लक्ष, चालढकल हे आहेत। तसेच असूया या शब्दाचे समानार्थी शब्द मत्सर, हेवा, द्वेष हे आहेत। मसलत या शब्दाचे समानार्थी शब्द चर्चा, विचार विनिमय हे आहेत आणि कलह या शब्दाचे
समानार्थी शब्द वाद, भांडण, तंटा, झगडा हे आहेत. प्रश्न क्रमांक 7. माझा मराठाची बोलू कौतिके, परी अमृतातेही पैजांसी जिंके. या ओवीचे रचनाकार कोण आहेत? तर या प्रश्नामध्ये आपल्याला या ओवीचे रचनाकार विचारलेले आहेत. माझा मराठाची बोलू कौतिके, परी अमृतातेही पैजांसी जिंके. या ओवीचे रचनाकार आहेत संत ज्ञानेश्वर. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 8. द्विगु समासाच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर खाली आपल्याला पर्याय दिलेले आहेत. ते पर्याय बघू आपण. पर्याय 1. पहिले पद संख्या विशेषण असते. पर्याय 2. हा समास नेहमी एकवचनात असतो. पर्याय 3. दुसरे पद महत्त्वाचे असते. पर्याय 4. दोन्ही पदे महत्त्वाची असतात. तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला द्विगु समासाच्या संदर्भातील जे विधान आहे, चुकीचे विधान कोणते ते ओळखायचं आहे. याआधी आपण द्विगु समासाविषयी थोडक्यात स्पष्टीकरण करून घेऊ. द्विगु समासालाच संख्यापूर्वपद असे सुद्धा म्हटले जाते. द्विगु समास हे तत्पुरुषी समासाचे उपप्रकार आहेत. तत्पुरुषी समासाचे दुसरे पद महत्त्वाचे असते. दोन्ही पदे महत्त्वाची द्वंद्व समासात असतात. संख्या अधिक नाम बरोबर समूह. संख्या आणि नामांना मिळून समूह तयार होतो. उदाहरण घेऊ आपण. 12 भाई, 12 भावांचा समुदाय. त्रिभुवन, 3 भुवनांचा समुदाय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. दोन्ही पदे महत्त्वाची असतात. हे विधान चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 9. ही इमारत उंच आहे. या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतर खालीलपैकी कोणते असेल? तर आपल्याला या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करायचे आहे. खाली ऑप्शन दिले, ते ऑप्शन बघून घ्या तुम्ही. वरील वाक्य हे विधानार्थी वाक्य आहे. त्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतर आपल्याला करायचे आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. केवढी उंच इमारत ही. प्रश्न क्रमांक 10. ययाती या कादंबरीचे लेखक कोण? तर ययाती या कादंबरीचे लेखक आपल्याला कोण आहे ते ओळखायचे मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. वि. स. खांडेकर. वि. स. खांडेकर यांची ययाती ही कादंबरी आहे. तसेच वि. स. खांडेकर यांचे अमृतवेल, अश्रू, 2 ध्रुव ह्या सुद्धा कादंबऱ्या आहेत. ह. ना. आपटे यांचे केवळ स्वराज्यासाठी, कर्मयोग ह्या कादंबऱ्या आहेत. तर नासी फडके यांची अल्लाहो अकबर ही कादंबरी आहे. गंगाधर गाडगीळ यांची प्रारंभ, दुर्दम्य, गंधर्वयुग ह्या कादंबऱ्या आहेत. प्रश्न क्रमांक 11. वर्तमान काळातील वाक्य ओळखा. तर खाली आपल्याला वाक्य दिलेली आहेत. त्या वाक्यांचे आपल्याला काळ ओळखायचे आहे. पर्याय 1. मी खेळत होतो. पर्याय 2. मी खेळलो. पर्याय 3. मी खेळेन. पर्याय 4. मी खेळतो. तर ही वाक्य दिलेली आहेत. या वाक्यांचा काळ कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर पर्याय 1. मी खेळत होतो हे वाक्य चालू भूतकाळातील आहे. पर्याय 3. हे वाक्य भूतकाळातील आहे. पर्याय 4. मी खेळतो हे वाक्य वर्तमान काळातील आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मी खेळतो. पर्याय 2. मी खेळलो या वाक्याचा काळ कोणता आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 12. विरुद्धार्थी शब्द सांगा. तर खाली आपल्याला शब्द दिलेला आहे. त्या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. दुर्भिक्ष. दुर्भिक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर दुर्भिक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो पर्याय क्रमांक 1. सुबत्ता. तसेच नीच या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो उच्च. टंचाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो सुकाळ, विपुलता. अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो अग्रज. प्रश्न क्रमांक 13. खालील शब्दांचे वचन बदललेले आहे. त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर खालील शब्दाचे वचन दिलेले आहेत. त्यातील चुकीचे वचन कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय बघू. वासरू, वासरू. पर्याय 2. पाणी, पाणी. पर्याय 3. पुस्तक, पुस्तके. पर्याय 4. माणूस, माणसे. तर यांपैकी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. वासरू, वासरू. वासरू हा शब्द एकवचनी शब्द आहे. तर या एकवचनी शब्दाचे अनेक वचन हे
वासरे होते, म्हणून हा चुकीचा पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 14. ज्याच्यावर क्रिया घडते त्याला काय म्हणतात? तर ज्याच्यावर क्रिया घडते त्याला काय म्हणतात हे आपल्याला शोधायचं आहे. पर्याय 1 सर्वनाम, पर्याय 2 अव्यय, पर्याय 3 क्रियापद, पर्याय 4 कर्म. तर ज्याच्यावर क्रिया घडते त्याला काय म्हणतात ते आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघू. ज्याच्यावर क्रिया घडते त्याला कर्म म्हणतात. वाक्यात जो घटक क्रिया करतो तो कर्ता असतो आणि ती केलेली क्रिया सोसणारा घटक हे त्या वाक्यातील कर्म असते. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम होय. उदाहरण तो, ती, ते, हा, ही, हे इत्यादी. अव्यय म्हणजेच वाक्यातील नामाचा सर्वनामाचा संबंध इतर शब्दांशी जोडणारा शब्द म्हणजेच अव्यय होय. क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच क्रियापद होय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्म. प्रश्न क्रमांक 15. द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा. तर या वाक्यात आपल्याला द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखायचे आहे. खाली वाक्य दिलेलं आहे, आपण वाक्य बघू. मुलांनी प्रतिदिन आई-वडिलांची आज्ञा पाळावी. तर हे वाक्य दिले. या वाक्यात आपल्याला द्वंद्व समास कोणता आहे ते ओळखायचं आहे. आधी आपण या वाक्याचे स्पष्टीकरण बघू. द्वंद्व समास म्हणजे काय ते आपण बघू. या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या महत्त्वाचे असतात. शक्यतो दोन्ही नामेच असतात. उदाहरण घेऊ आपण. प्रतिदिन, प्रत्येक दिवशी हा अव्ययी भाव समासाचे उदाहरण आहे. तर आई वडील, आई आणि वडील दोघंही, तर हे द्वंद्व समासाचे उदाहरण आहेत. द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास, दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा प्रकार आहे समाहार द्वंद्व समास. तर असे द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आई वडील हे द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण घेतलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.